किचन्स रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी घरच्या घरी। ती कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। माझ्या मापानुसार जर तुम्ही बिर्याणी बनवली तर तुमची बिर्याणी पहिल्यांदाच एकदम परफेक्ट बनेल। माझा व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण मी त्यात जे काही सांगितलं आहे तुम्ही ते जर फॉलो केलं तर तुमची बिर्याणी एकदम मोकळी आणि टेस्टी बनेल। तर चला मग आता आपण बनवूया चिकन दम बिर्याणी। त्यासाठी आपण काही तयारी करून घेऊया। इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याला आपण मॅग्नेट करून ठेवूया। त्यासाठी मी एका छोट्या टोपल्यामध्ये 5 चमचे दही घेत आहे। वाटीच्या मापाने 1 वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे आणि दह्याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता दही मिक्स करून घेतल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेत आहे। आपल्याला 1 चम्मच पूर्ण भरलेली लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे। आता मी 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या आहे, त्या पण याच्यात टाकते। आणि आता आपण काही मसाले याच्यामध्ये टाकूया। इथं मी चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे 2.5 चमचे। आपण ज्या 10 वाल्या पुड्या वापरतो त्या मी 2 इथं घेतलेल्या आहे आणि 1 मोठा चमचा लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर घेतली आहे। आता त्याला आपण चांगलं मिक्स करू आणि त्यामध्ये मीठ टाकू। इथं मी 2 चमचे मीठ टाकले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाका। आता आपण स्वच्छ धुतलेले चिकन त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊ। आता मी त्याच्यामध्ये थोडासा पुदिना टाकते। पुदिना हा आपल्याला हाताने तोडून टाकायचा। पुदिना जर आपण चाकूने कापला तर तो काळा पडून जातो, त्यामुळे आपण पुदिना असा हाताने तोडून टाकायचा। आता त्यात थोडीशी कोथिंबीर टाकू आणि सर्व मिश्रण मस्त एकत्र करून घेऊ आणि त्याला आपण अर्धा तास मुरण्यासाठी ठेवू। आपल्याकडे जर टाइम असेल तर आपण 2 तास फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा अर्धा तास आपण वरतीच त्याला ठेवून देऊ। आता आपल्याला भात बनवण्यासाठी लागणार आहे तांदूळ। इथं मी बासमती राईस घेतलेला आहे। आपल्याला हा जुना घ्यायचा जो की पिवळसर दिसतो। आपल्याला असा पांढरा भात तांदूळ घ्यायचा नाही, त्याने बिर्याणी चिकट होते। आपल्याला जुना तांदूळ घ्यायचा, तो पिवळा असतो, पिवळ्या कलरवरून तो ओळखायला येतो। आता मी इथे अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे। ग्लासाच्या मापाने 2 ग्लास तांदूळ मी इथे घेतला आहे। त्याला आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि अर्धा तास भिजून ठेवू। आता आपण भाजीसाठी 4 कांदे मी बारीक चिरून घेतले आहे आणि 2 कांदे मी लंबे चिरून घेतले आहे। इथं मी 7-8 काजू घेतले आहे, त्याचे 2 भाग करून मी घेतलेले आहे। आपल्याला ते तोडून 2 भाग करायचे आणि इथं मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे। बिर्याणीला थोडंसं तेल जास्तच लागतं, त्याने आपली बिर्याणी टेस्टी होते। आता आपण लंबे चिरलेल्या कांद्यावर थोडंसं मीठ टाकून ठेवू। कढई गरम करून त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये आपण काजू तळून घेऊया। पहिल्यांदा आपल्याला काजू छान लालसर रंगावर तळून घ्यायचे आहे, जास्त आपल्याला ते करपवायचे नाही। लगेच आपण ते काढून घेऊया। आता आपण जो कांदा चिरून घेतला होता उभा, तो पण यामध्ये तळून घेऊ। कांदा हा आपल्याला पहिल्यांदा फुल गॅसवर तळायचा आणि थोडा तळत आला की गॅस मीडियम करून तळून घ्यायचा, म्हणजे आपला कांदा हा कुरकुरीत होतो। आता आपला कांदा छान तळला गेलाय, त्याला आपण काढून घेऊया। पूर्ण कांदा काढून घेतल्याच्या नंतर आपण जे 4 कांदे चिरले होते बारीक, आपल्याला हे बारीकच चिरून घ्यायचे, त्याने आपली बिर्याणी छान बनते। त्याला आपण मस्त लाल रंगावर फ्राय करून घेऊया। त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकले, म्हणजे आपला कांदा लवकर तळला जाईल। पहा आता आपला कांदा छान तळला गेलाय। कांदा आपल्याला लालसरच करायचा आहे, तरच बिर्याणी छान होईल। आता आपण त्यामध्ये जे मॅग्नेट केलेलं चिकन होतं ते टाकून घेऊया आणि चांगलं एकत्र करून घेऊया। चिकन मस्त मसाल्यामध्ये एकत्र झालेलं आहे। आता आपल्याला त्याला 10-15 मिनिटं शिजवण्यासाठी ठेवायचे आहे। आपण चिकन मधून पाहत जाऊ, नाहीतर आपलं चिकन खाली करपून जाईल, त्यामुळे आपण त्याला पाहून घ्यायचं। आता आपण भात बनवून घेऊया। त्यासाठी मी 1 पातेलं गरम करून घेतलं आहे, त्यात मी 1 चमचा तूप घालून घेते आणि काही खडे मसाले। खडे मसाल्यात मी 3 तेजपान टाकले आहे, 1 मोठी वेलची टाकली आहे, 2 छोट्या वेलच्या टाकल्या आहे आणि 5 लवंगा आणि 4 मिरे टाकलेले आहे आणि 2 चक्री फूल टाकलेले आहे आणि 2-3 काड्या दालचिनीच्या टाकत आहे आणि थोडंसं अर्धा चम्मच
शहाजिरं आपण त्यात टाकून घेऊ आणि त्याला मिक्स करून घेऊ। आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे। ज्या ग्लासने आपण तांदूळ मोजले आहे त्याच ग्लासने आपल्याला पाणी टाकायचे आहे। आपले तांदूळ 2 ग्लास होते तर आपल्याला त्यात 6 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे, म्हणजे 3 पट पाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे। आणि आता त्यात आपण 3 चम्मच मीठ टाकून घेऊया। मी एका ग्लासाला अर्धा चम्मच अशा हिशोबाने 6 ग्लासाला 3 चम्मच मीठ टाकले आहे। तुम्ही तुमच्या स्वादानुसार मीठ टाकून घ्या। आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि त्याला छान मिक्स करून घेऊया। आता त्याला उकळी येईपर्यंत आपण झाकून ठेवूया। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्यात अर्धा लिंबू पिळून घेऊया। याने आपला भात पांढरा शुभ्र होतो, त्यामुळे आपल्याला त्यात लिंबू टाकायचा आहे। आता जर आपली मुले लहान असतील तर आपण अशा झाऱ्याच्या साहाय्याने लवंग, मिरा जे काही खडे मसाले टाकलेले आहेत ते काढून घेऊ शकतो। मी नाही काढते, तुम्ही काढू शकता। आता आपण जो तांदूळ ठेवला होता भिजायला अर्धा तास तो याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून त्याला 4-5 मिनिटं शिजवून घेऊया। आपल्याला तांदूळ पण मधून मधून पाहायचा आहे की कितपर्यंत शिजला आहे। आता पाहू, आपला तांदूळ 80% शिजलेला आहे। आपल्याला एवढाच तो शिजवून घ्यायचा आहे। आता आपण याला एका चाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया। आपल्याकडे अशी चाळणी असेल तर त्याने आपल्याला यातील एक्स्ट्रा झालेलं पाणी काढून घ्यायचं आहे। मी जसं तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे तसं आपण पाणी निथळून काढूया। पूर्ण भात काढून झाल्यावर आपण पाहूया आपलं चिकन शिजले की नाही। आपण मधून मधून चिकन शिजले का नाही पाहत होतो। आता आपण आपलं चिकन 90% शिजलेलं आहे, इतकंच ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता आपण ज्या पातेल्यात तांदूळ शिजवला होता त्यामध्ये आपण बिर्याणीसाठी लेयर लावूया। त्यासाठी सर्वप्रथम मी खाली चिकन टाकून घेत आहे आणि त्याच्यावर शिजवलेला तांदूळ आपण टाकून घेऊया। आपल्याला पहिले चिकन टाकायचे, नंतर त्यावर तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जो फ्राय केलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं तोडून तोडून त्याच्यावर टाकून घ्यायचे आहे। पुदिना टाकून झाल्यावर आपण थोडासा भात त्याच्यावरती टाकून घेऊया। आपल्याला असे 2-3 लेयर लावून घ्यायचे आहे, त्याने आपली बिर्याणी एकदम हॉटेलसारखी तयार होईल। भात टाकून झाल्यावर आपण जी अर्धी चिकनची भाजी ठेवली होती ती त्याच्यावर टाकून घेऊया। आपली जर चिकनची भाजी जास्त असेल तर आपण 3 लेयर पण लावू शकतो। आता आपण परत त्यावर भात टाकून घेऊया आणि तो सगळीकडे पसरवून घेऊया आणि परत तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिन्याची पाने हे टाकून घेऊया आणि परत उरलेला भात टाकून घेऊया। आता आपल्याला जो उरलेला कांदा आहे तो सर्व याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर ही सर्व टाकून घ्यायची आहे। कांदा, कोथिंबीर आता आपण संपवून टाकूया। आपले 3 लेयर झालेले आहे। आता आपण जे तळलेले काजू होते ते पण याच्यावर टाकून घेऊया। आता मी इथं फूड कलर, लाल कलर घेतला आहे आणि हिरवा कलर घेतला आहे। ते दोन्हीही कलर मी त्या बिर्याणीवर टाकून घेते, म्हणजे आपली बिर्याणी एकदम हॉटेलसारखी दिसायलाही होईल आणि चवीला तर होणारच आहे। आता आपण तवा गरम करून घेऊया आणि त्यावर आपण केलेली बिर्याणी जी आहे ती ठेवूया। आपल्याला फुल गॅसवर 5 मिनिटं आणि एकदम कमी गॅसवर 25 मिनिटं अशी बिर्याणीला दम द्यायचा आहे। त्यावर आपण काहीतरी वजन ठेवूया, म्हणजे आपली वाफ बाहेर निघणार नाही। आता आपण पाहूया आपली बिर्याणी कशी झाली। पहा, आपली बिर्याणी किती छान तयार झाली आहे आणि वास पण खूप छान येत आहे। एकदम मोकळी मोकळी अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे। तुम्ही एकदा जरूर करून पहा आणि नंतर आवडल्यास मला कमेंट करून सांगा। अशाच सोप्या रेसिपी तुम्हालाही शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।